हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबर आणि आज काय होणार आहे, आज तुम्हाला मी माझ्या घरची दिवाळी दाखवणार आहे। आमच्या घरी काय होतं काय नेमकं। आणि मराठी फॅमिली म्हटलं तर दिवाळीच्या सणासुदीला म्हणजे आमच्या घरी असा कल्ला असतो, असं शांत पाणी वातावरण काहीच नसतं, असा कल्ला असतो। आणि आताच बाबा बाहेर गेले आहे काहीतरी सामान आणायला आणि मी आणि दादू आता हार करत बसलो आहोत, कारण संध्याकाळी मे बी खूप रश असेल। आणि आता दादू हार लावत बसला आहे। जर तुम्ही माझे दिवाळीचे शॉर्ट्स बघितले नसेल तर प्लीज चेक आउट माय चॅनल। सहा वाजले आहेत आणि आमचं सगळं झालं आहे। आम्हाला स्वच्छ करून झालं आहे, घर पुसून झालं आणि झाडूसुद्धा झालं आहे। तर आता छान अभंग स्नान करूयात, त्यानंतर ब्रेकफास्ट आणि त्यानंतर आम्हाला सुरुवात करूया। ओके, लेट्स गो। मला आंघोळीच्या आधी खूप जास्त भूक लागली होती, तर मी मम्मीला म्हटलं, मम्मी ब्रेकफास्टसाठी काय आहे ग? तर ती बोलली मला, टमाटीच्या तोंडूनच आहे का मम्मी, आज ब्रेकफास्टसाठी काय आहे? चिवडा, चकल्या, लाडू। झाले सुरू दिवाळी म्हणजे आमच्या घरी। ओके, तर मी हा जो हे आहे काय बोलतो त्याला, काय म्हणतो त्याला आपण, मिक्सचर, तो मी फेसला लावते आहे, कारण काल चुपटन लावलं आणि मम्मी बोलली आहे की काल लावलं चुपटन तर आज नको लावूस, तर मी हे जे आहे मास्क लावते। तुला लावायचं का रे? वाजले आहेत 7 आणि मी छान रेडी झालेली आहे। आता मला रांगोळी काढायची आहे आणि देवपूजा करायची। लेट्स गो। थांब ग मम्मी, काय करत आहे तू? आंघोळ झाली की नाही? तर हा जो उंबरठा आहे तुम्ही तुम्ही ब्लॉगच्या मधातच बोला। आताच माझी आंघोळ झालेली आहे आणि मी उंबरठ्यावर छान रांगोळी काढलेली आहे, त्याला पुसून छान हळदीच्या पाण्याने धुवून काढलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि इकडे दादू हार बनवत आहे, एक्सेप्ट ब्लॉग पण बघत आहे। इकडे मम्मी काय करते ग? उसका ताक। आणि पप्पा त्यांची साफसफाई करतात। आणि ही माझी देवपूजा खूप सुंदर अशी झालेली आहे। सकाळ खूप छान झालेली आहे। आता वाजले आहेत 8 आणि आता काय ब्रेकफास्ट करायची वेळ झाली आहे। ब्रेकफास्ट म्हणजे तुम्हाला म्हटलं होतं। तर आता आपण हार बनवायला सुरुवात करूया। तर ही माझी सुई जातच नाहीये। तुझी कशी गेली यार दादू? कला पाहिजे आपण पण बोलतो हॉटेल टाकू, पण मी ट्राय करणार आहे फेमस प्रमिलास किचन नाव। हा मी केलेला आहे आणि दादूचं तर अलगच सुरू आहे। इकडे दादू बघतोय भाटुपा। ओके, तर ही आहे करंट सिच्युएशन राईट नाव। तर आता मला उपवास आहे आणि मी त्यासाठी भगर कापते आहे। भगरसाठी मी कांदे मिरच्या कापते आहे, टमाटर आणि मिरच्या कापते आहे।
काढायची आहे, एक वर काढायची आहे आणि एक खाली काढायची आहे. तर मोठीवाली जी आहे ती आपण वर काढूयात, कारण इकडे जास्त स्पेस नाही आणि फोटोज काढण्यासाठी आपण वरच जातो. त्यामुळे आपण खाली लहान काढूया आणि वर जी आहे ती खूप मोठी काढूयात. की खालीच काढू मम्मी? मोठी रांगोळी खाली काढू की वर? खाली. अरे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मम्मीने ट्विन केली आहे माझ्यासोबत. कशी आता घरी आलो. अरे सॉरी मस्त दिसते मम्मी. ओके, सो आपण वर रांगोळी करणार आहोत कारण खाली मम्मी काढणार आहे रांगोळी. त्यामुळे तर हे आहे गॅलरी. आपण इकडे रांगोळी करणार आहोत. तिकडे या ठेवलं मी रांगोळीचं. सो रांगोळी झालेली आहे पूर्ण आणि खूप सुंदर दिसत आहे अशी. आणि त्यानंतर ना जे मधात मी गॅप ठेवले आहे त्यामध्ये मी फ्लावर्स ठेवणार आहे, नाहीतर हां फ्लावर्स ठेवणार आहे. ओके, सो दिस इज माय आउटफिट. अँड तर पूर्ण जे घरामध्ये डेकोरेशन केलं आहे ते तुम्हाला दाखवते. लेट्स गो. वर जाणार आहोत आणि रॉकेट फोडणार आहोत. की फोडायचंय इथं खाली. तर आता मी रॉकेट फोडणार आहोत. खालूनच हॅलो तू रॉकेट फोडायचं. इथूनच खालून फोडणं. वर का जात इथून दिसते तरी. क्लास हे द्या. हॅपी दिवाळी गाईज. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू. हॅपी दिवाळी.